आईची मायची लवंग इलायची, आपलं नाव बाबा इलायची. इकडे तुला काय वाटतं? हं? मला मुलगी पटू शकत नाही? एक मिनिट, एक मिनिट. तुम्हाला काय वाटतं रे? फक्त दादागिरी तुम्हीच करू शकता? नेवा काय ना, आम्हाला दादागिरी करायला आवडत नाही. कारण आम्ही संस्कारी मुलं आहोत. आमच्या घरून जे संस्कार आम्हाला दिलेत ना, त्यावर आम्ही चालणार आहोत. कळलं? तू तू या गल्लीचा दादा आहेस, ठीक आहे. पण एक लक्षात ठेव मित्रा, कुठलीही मुलगी जर एखाद्या मुलाला बोलत असेल ना, तर ती, हे बघ, ती त्याची बहीण होऊ शकते किंवा मग ती त्याची गर्लफ्रेंड होऊ शकते. पण यार, तुम्ही असा वाईट विचार नका करू ना, की यार एक मुलगा असा जातोय मुलीसोबत तर तिच्याकडे अशा वाकड्या दृष्टीने बघायचं. नका बघू असं. एक सेकंड, तुला एक फॉर एक्झाम्पल देऊ. येस, ती मुलगी येते तिथून, दिसते तुला? त्या मुलीशी मी तुला प्रपोज म्हणून दाखवतो, चालेल? ओके, डन. ये आली आली भाभी, आली आली. हाय, मी महेश. येस. तू 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 नेहा ना? ओके ओके. ॲक्च्युली नेहा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तू जा ना तिकडे, जाऊन बघ ना आता. हां, नेहा, ॲक्च्युली मी विजय काकांचा मुलगा. तुझ्या बाबांचं नाव दिनकर ना? हां हां हां. परवाच मला भेटले होते ते. ते बोलले मला की अरे नेहाकडे जरा लक्ष ठेव. तर असं आमचं जरा बोलणं झालेलं होतं. तू विजय काकांशी बोलतेस ना नेहमी? विजय काका म्हणजे माझे बाबा ना. या, माझं 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 काय म्हणणं आहे की मी दिनकर काकांना बोलतो, तू विजय काकांना बोल ना. ॲक्च्युली नेहा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आय लव्ह यू. थँक्यू नेहा, थँक्यू, थँक्यू सो मच. अगं, हिंमतच होत नव्हती. आपण शाळेमध्ये होतो आणि आता कॉलेजमध्ये. तर थँक्यू, थँक्यू सो मच. बाय बाय. बघितलं का रे?